हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहे सोलापूरला. आज सकाळी सकाळी आम्ही 6 वाजता घरातून निघालो आणि 11 वाजेपर्यंत आम्ही सोलापूरमध्ये पोचलो. कारण नंतर फार ऊन लागतं आहे आणि प्रवास नको होतं आहे, त्यामुळं सकाळी लवकरच निघालेलो होतो. सकाळी निघतानाच आम्ही नाश्ता केलेला होता, पण येताना परत आणि भूक लागली, त्यामुळं आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता. पण जवळजवळ 70% हॉटेल्स बंद होती, कारण गॅसची कमतरता. आता इथं हॉटेलची चेक इनची प्रोसिजर तोपर्यंत माझं आपलं चाललं होतं रेकॉर्डिंग करायचं, कुठे फोटो काढ असं चाललं होतं. अतुल्य आराध्याला तर स्विमिंग पूलचंच वेध लागले होते. आणि आता आम्ही चाललो आमच्या रूमकडे. इथं आहे चुलीवरचे जेवण आहे वाटतं. सगळीकडे माझ्या सेमच चाललंय. चुलीवरचं जेवण गॅसची कमतरता. लिफ्टमध्ये आलो तर काय, लिफ्टमध्ये सुद्धा लिहिलेलं होतं चुलीवरचं जेवण. म्हणजे इतकं गॅसची कमतरता. रूमवर आलो आणि रूमवरून आम्हाला लवकर फ्रेश होऊन इथं कार्यक्रमासाठी जायचं होतं, त्यामुळं लवकर आवरत होतो. रूममध्ये आता एंट्री केली आणि आता बघा तुम्ही आता आमचे रूम. रूममधला बाहेरचा नजारा तर एकदम सुंदर. वाटतच नव्हतं की हे सोलापूर आहे. मस्त. अतुल्य आराध्याची ख्वाहिश पूर्ण झाली. नेहमी आम्ही कुठे गेलो की आम्हाला 2 रूम बुक करावे लागतात, कारण आम्ही 6 जण असल्यामुळं 2 रूम बुक करावेच लागतात. एक पलीकडे एक रूम आहे आणि ही एक रूम आहे. आता आम्ही रेडी होऊन चाललो कार्यक्रमासाठी. सगळे रेडी होऊन चाललो. लॉबी एकदम सुंदर आहे, मस्त आहे. प्रत्येक कोपऱ्यात उभे राहून फोटो काढण्यासारखे आहे, पण आम्हाला गडबड असल्यामुळं आम्हाला जावं लागतंय. मला असं वाटत होतं इथं थांबून फोटोज काढत राहावं, पण करू शकत नव्हतो, कारण आम्हाला कार्यक्रमासाठी जायचं होतं आणि आता बाहेर पडणार. इथं आता कार पार्किंगमध्ये लावलेली असल्यामुळे कारसाठी वेटिंग करावं लागलं. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग? प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय.